बांगलादेशमध्ये जी अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा फटका जो आहे तो नाशिकमधल्या कांद्याला देखील बसतोय। नेमकं काय घडतंय आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत कांदा व्यापारी आणि कांदा शेतकरी देखील आहेत। नेमकं काय घडतंय सीमेवर? गेल्या 2-3 दिवसापासून जे बांगलादेशामध्ये हिंसाचार उसळला त्याचे परिणाम निश्चित असे झाले की आणि भारत बांगलादेश बॉर्डर पूर्णपणे बंद केल्या गेल्या, म्हणजे लॉक झाल्या। त्याचा परिणाम असा झाला की गेल्या 2 दिवसापासून जे आमचे पाठवलेले जे ट्रक होते ते बॉर्डर सीमेवरती त्याला पूर्णपणे थांबून राहिले। किमान 70 ते 80 ट्रक आमचे इथे गेल्या 3 दिवसापासून तिथे उभे होते, परंतु कालपासून थोडी परिस्थितीचा आढावा घेऊन आमचे काही ट्रक त्याच्यामधून सोडल्या गेलेत आणि व्यापाऱ्यांच्या काही डॉक्युमेंटमध्ये कमी असल्यामुळे काही ती निम्म्याच्या वरती ट्रक आज तिथे बॉर्डरवरती उभे आहे। आणि आम्हाला सरकारकडनं किंवा असे माहिती मिळाली गेली की येत्या 1-2 दिवसामध्ये परिस्थिती सुधारून तुमचे सर्वपणे माल जाऊ शकतो, परंतु अशा परिस्थितीचा असं झालं की निश्चितच गेल्या 2-3 दिवसापासून बॉर्डरचा परिणाम होईल। त्यामुळे निर्यातीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची लोडिंग आतापर्यंत आम्ही नंतर केलेली नाही। निर्यातीची लोडिंग झालेली नाही आहे। कांदा उत्पादक शेतकरी आहेत। कांदा निर्यात बंदीचा फटका, आता बांगलादेशमध्ये जी परिस्थिती आहे त्याचा पण फटका बसतोय। निश्चित शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फटका बसतोय। खरं तर केंद्र सरकारने निर्यात बंदीबाबत एक चांगलं धोरण अवलंबणं गरजेचं आहे, कारण गेल्या 1.5-2 वर्षापासून आम्हाला या निर्यातीचा कायम फटका बसत आलेला आहे। केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क पण वाढवलेलं आहे। त्यामुळे आता जर विचार केला तर आमच्या या सीझनच्या कांद्याला कुठल्याही प्रकारचा रेट आम्हाला चांगल्या पद्धतीचा मिळालेला नाही। केंद्र सरकारला आमची विनंती आहे की बांगलादेशबाबत असेल का अन्य कुठल्या देशामध्ये जिथे जिथे कांदा जातो त्याबाबत तुम्ही निर्यातीचं धोरण। सध्या बांगलादेशमध्ये जी परिस्थिती त्याचा प्रामुख्याने फटका आहे, कारण निर्यात होत नाही, ट्रक अडकून पडले। 100% फटका बसतोय। आता आमच्याकडे व्यापारी इथं माल घ्यायला तयार नाही, त्यामुळे शेतकरी पण माल आता आम्ही आणताना विचार करतोय का आणावं का नाही आणावं, का बाजारभाव अजून कमी होतील का काय याची आम्हाला भीती वाटते। तर केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घाला आणि निर्यात चालू कशी होईल त्याचा विचार करा। नक्कीच बाबा, किती कांदा खरं तर आज तुम्ही आणलेला होता, निर्यात बंद आहे, काय कसा फटका बसतो? निर्यात बंदीचा तर खरंच आम्हाला फटका आहे आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो आता हे जे वातावरण झाले पावसाचं याच्यामध्ये आमचा चाळीमध्ये कांदा आता खराब व्हायला लागलाय। त्याच्यामुळे सरकारनं जे काही आहे त्याच्यावर काहीतरी लवकरात लवकर निर्णय काढावा, काहीतरी मार्ग काढावा, कारण आज अक्षरशः आज चाळीमध्ये कांदा आमचा या वातावरणामुळे गारव्यामुळे खराब व्हायला लागलाय। त्याच्यावर सरकारने काहीतरी लवकरात लवकर निर्णय करावा। सरकारने या सगळ्या प्रश्नावर तोडगा काढावा अशा पद्धतीची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। अपेक्षा आहे की पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये सीमेवरची परिस्थिती जी आहे ती सुरळीत होईल आणि कांदा निर्यात जी रखडलेली आहे ती पुन्हा एकदा सुरू होईल अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती व्यापाऱ्यांनी देखील व्यक्त केली। आणि त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये काय घडामोडी घडत आहेत, सरकारकडून या सगळ्या संदर्भामध्ये काय पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।